तुम्हाला सुद्धा बघून गावची आठवण येईल असं काहीतरी आम्ही क्रिएट करतोय. तर नक्की आपल्याला सपोर्ट करा. आपल्या भावाचा ब्लॉग नक्की पूर्ण बघा. श्रीदेव खेमोजे मानापतमध्ये. तर चला आता पाया पडूया आणि निघूया आपण. बाय बाय. कंटिन्यू बघा, जाऊ नका कुठे. तर गेटच्या आतमध्ये गेल्यावरती जल्लोष बघा. लिंगूबाई पातर्डी या देवीचं आतमध्ये आणि उत्साह देखील वाढला आहे त्या भक्तांचा. पालखी बघा किती सुंदर सुंदर नाचवत आहेत आतमध्ये. नमस्कार मंडळी. तर कसं काय, मी सूरज पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही चाललो आहे, जत्रा आहे आमच्याकडे चिपळूणमध्ये, निर्वाळगाव येतं. तर निर्वाळगावामध्ये जत्रा आहे. आता आम्ही निघालो आहे. भाव आपल्यासोबत आहे. तर भाव हाय कर पब्लिकला. हे बघा शिळा अर्धवट राहिला. चॅनलवरती कोण नवीन असेल तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. तर भाव चालला आहे तुमचा आज जत्रेला. आमच्याकडची जत्रा कशी असते तुम्हाला दाखवतो. देव कुठले कुठले येतात, भेटाभेटी कशी असतात सर्व बघूया. हो दादा, हाय हाय. चला तर मीटिंग झाली पब्लिकची इकडं. थांबा. तर पब्लिक आलो आहे आपल्या पालखीच्या इथं. तर भाव बघा आपला इथं हसतोय. 2 मिनिट आपली पालखी दाखवतो. लाईट लावे, लाईट लाव. आमचं देवस्थानचं नाव बघा, श्रीदेव खेमोजे पाचाड. नाही रे, मग एकदा काढून बघूया बघा. 2 मिनिट हे लाव. बटणं चालू. हां, बाहेरचा आवाज इग्नोर करा, मीटिंग चालले. रेड बरोबर आहे की. काय कराल, येल्लो तिकडं रेड इकडं. चालू कर. हां, मग आता कशी लागली बघा. कसं आहे आपलं काम बघा. ओके. तर देवखेम, वाघजाई, मानाई आणि पद्मावती. नाही निघणार नाही. लाईटिंग कशी गेली बघा, नक्की कमेंट करा मित्रांनो. आपल्या पालखीची लाईटिंग बघा. बघा जाळी बनवायला जवळपास मला 4 तास गेले. ही जी लाईटिंग दिसते मागची झाकझुक झाकझुक, त्यासाठी मी 4 तास घालवलेत, पण ओकेच केली. ही मोगरा जाळी बघा, सजावट. आपली पालखी बघा मस्त. आज चालले रावळगावच्या जत्रेला, श्रीदेव खेमोजे मानापतमध्ये. तर चला आता पाया पडूया आणि निघूया आपण. बाय बाय. कंटिन्यू बघा, जाऊ नका कुठे. पालखी येते बघा आता. तर मंडळी बघा, आता आम्ही आहोत गणेश किंडीत. पब्लिक चाललाय आपला. काय होतंय काय पब्लिकला. तर मग आपला मागचं पब्लिक पण दाखवतो. 2 मिनिटं. आपला माईक लावू दे. कॅमेरा कसा असा. हा, कसा आहे पब्लिक, कसा आहे मागे. नाद आज चालू जत्रेला म्हणजे यात्रेला. आमच्याकडे कसे देव भेटतात, कसं काय होतं, आज सर्व आम्ही तुम्हाला दाखवणार. नक्की आपली व्हिडिओ पूर्ण बघा मंडळी. तर चला. कसा आहे सीन बघा, कसा एकदम. तुम्हाला सुद्धा बघून गावची आठवण येईल असं काहीतरी आम्ही क्रिएट करतोय. तर नक्की आपल्याला सपोर्ट करा. आपल्या भावाचा ब्लॉग नक्की पूर्ण बघा. तर चला मागचा पब्लिक पण एकदा बघूया. बघा आज सर्व पब्लिक आपलाच आहे, कोणती बाहेरची गाडी नाही. तर आपल्याच पोरांची गाडी आहे सर्व.
सीन बघा आणि याच्यामध्ये पालखी आहे. तर चला डायरेक्ट भेटूया निर्वाळ गावात, चिपळूणच्या निर्वाळ गावात. बाय, वॉच कंटिन्यू. तर मंडळी आम्ही रावळ गावाला पोहोचलो आहोत. बंट्या भावा इकडे इकडे या साईडला ये. हा आपला भाव आहे, भावाला पण हाय कर भावा. आपण पोहोचलोय आता, आम्ही पुढे आलोय. आमची पालखी यायची अजून मागून. आमचा पब्लिक बघा सर्व येतोय बघा. ए भाव लगेच 8 टाक चल 8 टाक चल. 20 रुपये पार्किंग, 20 रुपये पार्किंग. चला चला पुढे चला पुढे चला चला. ए जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. 20 रुपये तिकीट पडा आणि पुढे जावा. हे ढोल नाही. गावाची पालखी गेला आतमध्ये. आता ही कोणत्या गावाची माहिती आपण बॅक साईडला आपण बघूया. आता आपली पालखी तर वरदान देवी एक पालखीचा आत्म्या. आता चालेल पालखी आहे. सुंदर पेटवली पालखी बघा. इतका सुंदर फिरतोय माणूस. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो. मित्रांनो आता जी पालखी आली ती कळवंटे गावची आहे. कळवंटे गावची सुकाई देवीचा आगमन झालेला आहे. आपण बघू शकता जवळजवळ 4 ते 5 पालख्या आतापर्यंत आलेत. लिंगूबाई पातर्डी, देवी लिंगूबाई पातर्डी या ग्रामदेवीचं आगमन झालंय. आय थिंक ही पातर्डी गावची ग्रामदेवता आहे. नक्कीच सुंदर शांततेचं आगमन झालं या देवीचं. जवळजवळ आता 6 ते 7 पालख्या आतमध्ये गेलेल्या आहेत. अजून मानाची म्हणजे कामते गावची ती पालखी यायची. तिथं रथ घेऊन येतात. त्या पालखीसाठी सेपरेट रथ आहे. बघूया ती पालखी येतेच आता. तर गेटच्या आतमध्ये गेल्यावरती जल्लोष बघा. लिंगूबाई पातर्डी या देवीचं आगमन झालं आतमध्ये आणि उत्साह देखील वाढला आहे त्या भक्तांचा. पालखी बघा किती सुंदर नाचवत आहेत आतमध्ये. नक्कीच आज तर आनंद आहे कोकणातल्या जत्रेतला. पेटापेटीचा कार्यक्रम आता पुढे आपण बघूया. मित्रांनो बघताय आता ही जी ग्रामदेवता आहे ती कामते देवची ग्रामदेवता आहे. कामते गावची ग्रामदेवता. नक्कीच कामते गावची ही ग्रामदेवता. रथामधून या देवीचं आगमन होते. सुकाई देवी कामते गावची ग्रामदेवता ही सुकाई देवी आहे. तिचं आता आगमन होते बघा. एकदम रथातून आणतात या देवीला बघा.
कसा आहे कोकणातील जत्रा. जाते आतमध्ये जातो, पूर्ण जातो. सुंदर सुंदर बघा, किती सुंदर दिसते बघा पालखी. आणि रथ किती सुंदर सजवलंय. आणि आतमध्ये आहे ती बघा सुकाई रेडजाई देवी. वा वा वा, मन तृप्त झालंय बघून. नक्कीच हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न मी करतोय. तरी आपल्या भावाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ब्लॉग आपल्या भावाचे कंटिन्यू बघत राहा. सावकाश काय विषय झाला. श्री सुकाई रेडजाई देवस्थान कामते यांचं सुद्धा सुंदर असं आगमन झालेलं आहे बघा मंडळी. जवळजवळ 8वी ते 9वी असेल. किती पालखी आता इथं? 8 गेल्या नाही. ती शेवटचीच आहे. 8 पालख्या गेला. आता भेटाभेटीचा कार्यक्रम होईल, बघूया पुढे. चला मित्रांनो, बघा खालती बघताय तुम्ही जत्रा महोत्सव चाललाय. पब्लिक कमी आता. इथं भेटाभेटीचा कार्यक्रम होईल. इथे मान सर्व असतात. पहिली पूजा कोणाची वगैरे, भेटाभेटीचा कार्यक्रम, हे सर्व मानाचा वगैरे विषय इथं असतो. तर मान सांगितले जातील जिथे, त्याप्रमाणे पालखी उचलतात आणि भेटाभेटीला सुरुवात होते. नक्कीच बघायला भेटेल तुम्हाला. जर मी ताशा वाजवायला नाही गेलो तर नक्की तुम्हाला बघायला भेटेल. जर मी गेलो ताशा वाजवायला तर तुम्हाला काय बघायला भेटणार नाही असं मला वाटतंय. चला मित्रांनो आपली जत्रा झालेली आहे, भेटाभेटीचा कार्यक्रम झाले. आता आम्ही खातोय मंचुरियन. अक्षय दादाने आम्हाला मंचुरियन दिलेले आहेत बघा. कसले 60 मंचुरियन तिघाने घेतले ना? दोनच द्या. दोनच मंचुरियन खाऊया आता मस्त जत्रेतले बघा. द्या
2 मिनटं मी खातो आता. तर मंडळी आता प्रसाद घ्यायचा आहे. प्रसाद घेऊन डायरेक्ट घरी. बघा आमच्याकडे प्रसाद गाठ्या, लाडू, तुकीचे लाडू, आमच्याकडे बोलता तुम्ही लाडू. मस्त प्रसाद घेऊ आणि जाऊ घरात झोपायला. हे माझा वेगळा करा. काय घेतला? याचा पण बघा किती होते. किती? 70 नको, त्याचा बिल करा फक्त. तर मंडळी अशा प्रकारे आपली जत्रा झालेली आहे. आम्ही प्रसाद घेऊन निघालोय घरी. झाली. देव आता येणार सकाळी 5 वाजता हा नमन संपल्यानंतर. तर आम्ही चाललो आता घरी. वाजले 2. तर ब्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय बाय.